प्रदोष म्हणजे नक्की काय आहे? गुरुचरित्र ग्रंथात शनी प्रदोष व्रत महात्म्य आहे. आज शनिवार, शनी प्रदोष आहे. महत्व आहे सेवा, फलश्रुती. श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. प्रदोष व्रत म्हणजे भगवान शिवशंकरांचे पूजन होय. हे व्रत कलियुगामध्ये अतिशय मंगलमय आणि भगवान शिवांची कृपा प्रदान करणारे आहे. स्त्री अथवा पुरुष कोणीही स्वकल्याणासाठी हे व्रत करू शकतात. प्रदोष व्रत केल्याने आपले सारे विविध दोष नाहीसे होतात. प्रत्येक वारी येणाऱ्या प्रदोष व्रताचे महत्त्व असे आहे, ते केल्याने अनेक लाभ होतात. रविवारी प्रदोष व्रत केल्यास आपले शरीर निरोगी राहते, सूर्यासारखे तेज प्राप्त होते. सोमवारी प्रदोष व्रत केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात. पितृदोष नाहीसा होतो, आजारपण येत नाही, दीर्घ आरोग्य लाभते. मंगळवारी प्रदोष व्रत केल्याने आपणास रोगांपासून मुक्ती मिळते आणि स्वस्थ आणि समृद्ध राहतो. ऋणमुक्ती होते, कर्ज राहत नाही. पार्वती मातेने शंकर भगवानांना हाच पती मिळावा म्हणून भौम प्रदोष व्रत उपवास केला होता. बुधवारी प्रदोष व्रत केल्याने आपली कार्यसिद्धी होते. गुरुवारी प्रदोष व्रत केल्याने शत्रुनाश होतो. शुक्रवारी प्रदोष व्रत केल्याने सौभाग्य बुद्धी प्राप्त होते, म्हणजे सौभाग्याची बुद्धी प्राप्त होते. शनिवारी प्रदोष व्रत केल्याने पुत्रप्राप्ती होते. साक्षात श्री दत्त प्रभू श्रीपाद श्रीवल्लभ यांचा अवतार ह्याच व्रत पुण्याने झाला होता. ह्या व्रताचे स्वर्गीय सुख मिळते. श्री सूत ऋषींनी, सनकादी ऋषींनी असेही सांगितले आहे की प्रदोष व्रत मनुष्याचे सर्व प्रकारचे कष्ट दूर होऊन पापांपासून मुक्ती मिळते. हे व्रत अति कल्याणकारी आहे. ह्या व्रताच्या प्रभावाने शुभ आणि इष्ट गोष्टी प्राप्ती होतात. प्रदोष व्रत आणि विधी कशा कराव्यात ते बघूया. प्रत्येक पक्षातील त्रयोदशीला प्रदोष व्रत केले जाते. सूर्यास्त अगोदरची 45 मिनिटं व नंतरची 45 मिनिटं म्हणजेच प्रदोष काळ असतो. ह्या व्रतात भगवान श्री शंकरांची पूजा केली जाते. ह्या व्रताचे व्रतस्थ व्यक्तीने निर्जल राहून उपवास करून व्रत करायचे असते. उपवास दुसऱ्या दिवशी सोडावा. प्राप्त काळ स्थान करून भगवान श्री शंकराच्या पिंडीवर नित्यसेवा ग्रंथातील रुद्र किंवा शिवमहिमा स्तोत्र वाचून अभिषेक करावा. महामृत्युंजय मंत्राचा शक्य तितका जप अभिषेक करून तीर्थप्राशन करावे. तसेच ग्रंथासांग पूजा करावी. संध्याकाळी प्रदोष समयी नित्यसेवा ग्रंथातील शंकरांची 108 नावे घेऊन बेलपत्र व्हावीत. अशा रीतीने प्रदोष व्रत केल्याने व्रतस्थ व्यक्तीला महत्व पुण्य प्राप्त होते. मनोवांछित कामे पूर्ण होतात. आजचा व्हिडिओ तुम्हाला किंवा आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आवर्जून सांगा. आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.